Good morning, all of you. Myself, Dr. Vilas Thakre. In the last video lecture, we started chapter number 8 of the 11th crop science, that is soil water plant relationship, and the remaining part will continue into this video lecture number 3. Today we are going to learn about the soil moisture constant. The mass or volume fraction of water in the soil can be characterized in the term of soil moisture content. The state of soil water is characterized in the term of its free energy per unit mass, and which is termed as the potential or the water potential. जमिनीमध्ये जे काही पाणी आहे तर या पाण्यामध्ये असणारी जी काही फ्री एनर्जी असते तर त्या फ्री एनर्जी पर युनिट मास त्यालाच आपण वॉटर पोटेन्शियल असं म्हणत असतो. अँड सॉइल मॉइश्चर इज ऑलवेज सब्जेक्टेड टू प्रेशर ग्रॅडियंट्स अँड वेपर प्रेशर डिफरन्सेस दॅट कॉज टू मूव्ह. जमिनीमध्ये जी पाण्याची मूवमेंट होते किंवा जे सॉइल मॉइश्चर आहे त्या सॉइल मॉइश्चरची जी काही मूवमेंट होते तर ही मूवमेंट त्याच्या प्रेशर ग्रॅडियंट आणि वेपर प्रेशरमधला जो काही डिफरन्स असतो तर त्या डिफरन्सवरती अवलंबून असते. अँड हेन्स सॉइल मॉइश्चर विल नॉट बी कॉन्स्टंट ॲट एनी प्रेशर, आणि म्हणूनच सॉइल मॉइश्चर हा स्टेबल नसतो किंवा कॉन्स्टंट नसतो, कुठल्याही प्रेशरला हा व्हेरिएशन दाखवत असतो. अँड दी सर्टन मॉइश्चर कंटेंट्स आर ऑफ पर्टिक्युलर इम्पॉर्टन्स इन इरिगेटेड ॲग्रिकल्चर and these are often called as the soil moisture constants. तर जनरली सॉईलमध्ये जे काही मॉइश्चर कंटेंट असतात तर इरिगेशन ॲग्रिकल्चर जे आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपण पिकांना पाणी देतो त्याला आपण इरिगेटेड वॉटर असं म्हणतो, तर त्या इरिगेटेड ॲग्रिकल्चरमध्ये या मॉइश्चर कंटेंट जे आहे तर त्याला आपण मॉइश्चर कॉन्स्टंट असं कन्सिडर करत असतो. First, we have to study about the maximum water holding capacity. When all the soil pores that consisting of micropores and the macropores are filled with the water, then the soil is said to be at its maximum water holding capacity or the saturation capacity. We know that during rainfall the water goes downwards into the soil, as well as during irrigation that irrigation water also goes into the soil surface downward direction. आपल्याला माहिती आहे की जमिनीमध्ये मायक्रोपोर्स असतात आणि मॅक्रोपोर्स असतात. मायक्रोपोर्स म्हणजे काय, सूक्ष्म छिद्र असे जमिनीमध्ये असतात, आणि काही जमिनीमध्ये जसं की सँडी सॉईल आहे तर त्याच्यामध्ये हे जे छिद्र असतात त्यांची साईज ही मोठी असते. लार्जर साईजमध्ये आपल्याला हे पोर्स बघायला मिळतात ज्यांना आपण मॅक्रोपोर्स असं म्हणत असतो. मग पावसाचं पाणी असू द्या किंवा आपण पिकांना दिलेलं पाणी असू द्या, हे पाणी त्या मायक्रोपोर्समधून आणि मॅक्रोपोर्समधून जमिनीच्या खाली जाणार, सॉईल सरफेसच्या खाली जाणार, आणि ती जी कंडिशन तयार होईल याला आपण काय म्हणतो, मॅक्झिमम वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. याला काय म्हणणार आपण, मॅक्झिमम वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी किंवा यालाच सॅच्युरेशन कॅपॅसिटी असं आपण म्हणतो असतो की बियॉन्ड दॅट लिमिट द वॉटर डज नॉट गोज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. त्यालाच आपण काय म्हणणार, मॅक्झिमम वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय, सॅच्युरेशन कॅपॅसिटी. सो दी सॉइल मॉइश्चर टेन्शन ॲट मॅक्झिमम वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इज ऑलमोस्ट झिरो अँड इज इक्वल टू फ्री वॉटर सरफेस. सॉइल मॉइश्चर टेन्शन ज्याला म्हणतो आपण की एखाद्या वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी काय असते तर सॉइल मॉइश्चर टेन्शन त्याचं ऑलमोस्ट काय असतं, झिरो असतं. अँड दॅट वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी दॅट इज इक्वल टू फ्री वॉटर सरफेस, म्हणजे जमिनीवरती जे पाणी असतो तर त्या पाण्यामध्ये जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी सॉईलमध्ये त्या फ्री वॉटरची असेल तर त्याच्या इक्वल अशी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्या सॉइल मॉइश्चर टेन्शनमुळे त्या पाण्यामध्ये क्रिएट होत असते. अँड द एक्सेस वॉटर इज लॉस्ट फ्रॉम द रूट झोन ॲज द ग्रॅव्हिटेशनल वॉटर. In the earlier lecture, we also discussed about the gravitational water. We know that due to gravitational force, some of the water goes beyond the reach of the roots and that goes towards the natural water table in downward direction below the soil surface. गुरुत्वाकर्षणामुळे काही पाणी हे जमिनीच्या खूप खोलपर्यंत जातात
आणि हे खूप खोलवर गेलेलं जे पाणी आहे तर त्या पाण्यामध्ये काही मिनरल्स डिझॉल्व्ड असतात किंवा काही न्यूट्रिएंट्स डिझॉल्व्ड असतात आणि ते सुद्धा त्या जमिनीच्या खूप खोलपर्यंत जातात आणि याच्यामुळे जो सॉईल सरफेस असतो हा ॲसिडिक होत असतो आणि जे पाणी गुरुत्वाकर्षणामुळे जमिनीच्या खाली गेलेलं आहे त्या पाण्याला आपण ग्रॅव्हिटेशनल वॉटर असं म्हणत असतो. मग समजा मॅक्झिमम वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी संपली की जे काही एक्स्ट्रा वॉटर असेल दॅट एक्स्ट्रा वॉटर गोज डाऊनवर्ड्स इनटू द सॉईल सरफेस अँड दॅट विल ॲक्ट ॲज द ग्रॅव्हिटेशनल वॉटर आणि ते काय म्हणून काम करणार ग्रॅव्हिटेशनल वॉटर. मग हे जे ग्रॅव्हिटेशनल वॉटर त्या वॉटर टेबलमध्ये गेले नॅचरल वॉटर टेबलमध्ये ते नंतर आपण एखाद्या बोरवेलच्या मार्फत किंवा विहिरीच्या मार्फत आपण ते पाणी वर काढत असतो आणि त्याचा वापर आपण इरिगेशनसाठी करत असतो. ओके, सो व्हॉट इज अ मॅक्झिमम वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी? When all the soil pores including micropores and macropores are filled with the water, then the soil is said to be at its maximum water holding capacity or the saturation capacity. म्हणजे ज्यावेळेस त्या मातीमधले जमिनीमधले मायक्रोपोर्स आणि मॅक्रोपोर्स हे पूर्णपणे पाण्याने भरलेले असतील मग ते रेनफॉलमुळे भरले असतील किंवा इरिगेशन वॉटरमुळे भरले असतील तर आपण त्यावेळेस त्याला म्हणणार मॅक्झिमम वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ दॅट सॉईल. And the extra water that will goes towards the downward towards the natural water table below the soil surface and that water is called as the gravitational water. Now second one is the filled capacity. When the supply of water is stopped, water continues to drain from the large pores for 2 to 3 days and negligible thereafter. The moisture at this stage in the surface soil is said to be at the filled capacity. म्हणजे बघा जमिनीमध्ये मायक्रोपोर्स आहेत किंवा मॅक्रोपोर्स आहेत. ओके, मायक्रोपोर्समध्ये पाणी भरलंय इवन मॅक्रोपोर्समध्ये पाणी भरलेलं आहे म्हणजे काय त्या सॉइलची ती मॅक्झिमम वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी झाली. बट एक 2-3 दिवस सतत हा फ्लो जमिनीच्या खाली सुरू राहणार आणि ज्यावेळेस जमिनीच्या खाली हे पाणी पूर्णपणे चाललं जाणार बट तरीसुद्धा त्या पोर्समध्ये काही प्रमाणामध्ये मॉइश्चर हे शिल्लक असतं आणि ही जी स्टेज आहे की ज्या ठिकाणी पूर्ण पाणी तर नाही आहे बट काही प्रमाणामध्ये मॉइश्चर हा शिल्लक आहे तर त्या कंडिशनला आपण फिल्ड कॅपॅसिटी असं म्हणतो. येतं लक्षात? म्हणजे काय की त्या मायक्रोपोर्समध्ये आणि मॅक्रोपोर्समध्ये पाणी पूर्ण भरलंय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी झालेली आहे सॅच्युरेशन झालेलं आहे बट ज्यावेळेस हे पाणी त्या लार्ज पोर्समधून किंवा मॅक्रो पोर्समधून सॉईलच्या खाली जाणार खाली गेल्यानंतर सुद्धा देखील त्या मॅक्रो पोर्समध्ये किंवा त्या मोठ्या छिद्रांमध्ये काही प्रमाणामध्ये मॉइश्चर कंटेंट हे रिमेनिंग असतं आणि जे रिमेनिंग मॉइश्चर कंटेंट असतं त्यालाच आपण काय म्हणतो फिल्ड कॅपॅसिटी असं म्हणत असतो. ओके, नाउ नेक्स्ट वन इज द मॉइश्चर इक्विव्हॅलेंट. दिस इज द थर्ड प्रोसेस. So the amount of water retained by initially saturated soil after being subjected to centrifugal force of 1000 times that of gravity for about half an hour is called as the moisture equivalent. आता moisture equivalent का असणार बघा की जे पाणी सॅच्युरेशन झाल्यानंतर म्हणजे काय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्याची कंप्लीट झाली आहे सॅच्युरेशन पॉईंट कंप्लीट झाला आहे त्याच्यानंतर जे सेंट्रिफ्युगल फोर्स त्या ठिकाणी आहे की जो 1000 टाइम्स हा ग्रॅव्हिटीपेक्षा जास्त आहे अबाउट हाफ अँड हावर त्याला आपण म्हणणार मॉइश्चर इक्विव्हॅलेंट. दॅट इज कॉल्ड ॲज दी मॉइश्चर इक्विव्हॅलेंट. अँड फोर्थ प्रोसेस इज दी परमनंट विल्टिंग पॉइंट. इट इज ऑल्सो कॉमनली कॉल्ड ॲज दी PWP. सो इट इज ऑल्सो नोन ॲज दी विल्टिंग कोइफिशियंट. याला अजून एक नाव आहे परमनंट विल्टिंग पॉइंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज दी विल्टिंग कोइफिशियंट्स अँड इट इज मॉइश्चर कंटेंट ऑफ द सॉइल ॲट विच प्लांट्स कॅन नो लॉंगर ऑब्टेन इनफ मॉइश्चर टू मीट द ट्रान्सपिरेशन रिक्वायरमेंट अँड रिमेन विल्टेड. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं बघा की वनस्पतीने किंवा प्लांट्सने जर का जमिनीमधून 100% पाणी ॲब्सॉर्ब केलं असेल तर या 100% पाण्यापैकी ते फोटोसिंथेसिस करण्यासाठी फक्त 2% पाण्याचा वापर करतात
आणि उरलेलं 98% पाणी जे आहे तर ते ॲटमॉस्फिअरमध्ये लॉस केलं जातं बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सपिरेशन. मग आता परमनंट विल्टिंग पॉईंट ही जी कंडिशन निर्माण होते तर त्यावेळेस सॉईलमध्ये पाण्याचं कंटेंट ऑलरेडी कमी झालेलं असणार, पाण्याची लेवल जी काय असेल ती लेवलसुद्धा कमी झालेली असणार आणि अशा वेळेस त्या सॉईलमधलं जे मॉइश्चर कंटेंट आहे ते मॉइश्चर कंटेंट वापरून प्लांट त्या ॲटमॉस्फेरिक एन्व्हायरमेंटमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतं. बट इतकंही पाणी त्या सॉईल कंटेंटमध्ये नसणार किंवा त्या मॉइश्चरमध्ये नसणार की उरलेलं पाणी हे ट्रान्सपिरेशनद्वारे बाहेर टाकलं जाईल. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस परमनंट विल्टिंग पॉईंट ही कंडिशन आपण स्टडी करतो त्यावेळेस ऑलरेडी मातीमध्ये किंवा जमिनीमध्ये वॉटर लेवल ही डिक्रीज झालेली असते आणि त्या मातीमध्ये एवढं मॉइश्चर कंटेंट असतं की ज्याचा वापर करून प्लांट्स फक्त सर्व्हाइव्ह करू शकतात. जे क्रॉप प्लांट्स आहेत किंवा इतर प्लांट्स आहेत ते फक्त सर्व्हाइव्ह करू शकतात. बट इतकंही पाणी उरत नाही की ते यूज करून काही पाणी ट्रान्सपिरेशनद्वारे बाहेर टाकू शकतात. So listen carefully. During permanent wilting point, the plants or the crop plants receive the only moisture content that is enough to survive in that unfavorable environmental conditions. So at permanent wilting point, soil water does not move because of the capillary force. मग ज्यावेळेस ही कंडिशन निर्माण होते परमनंट विल्टिंग पॉईंट तर त्यावेळेस हे कॅपिलरी वॉटर जे काय आपल्याला माहिती आहे कॅपिलरी वॉटर हे मूव्ह होतं, मायक्रोपोर्समध्ये त्या पाण्याची मुवमेंट होते. बट ज्यावेळेस ही विल्टेड कंडिशन तयार होते, परमनंट विल्टिंग पॉईंट ज्यावेळेस येतो तर त्यावेळेस कॅपिलरी वॉटरची मुवमेंट जी काय असेल ही मात्र स्टॉप झालेली असते. म्हणजे आहे त्याच सॉईलमध्ये तेवढंच मॉइश्चर कंटेंट राहणार. जसं आपण म्हणतो ना की वेट सॉईलकडनं ड्राय सॉईलकडे पाण्याची मुवमेंट होते किंवा मॉइश्चरची मुवमेंट होते ड्यू टू द कॅपिलरी फोर्स. बट ड्युरिंग दिस पॉइंट परमनंट विल्टिंग पॉइंट or the wilting coefficient, that movement of the capillary water is completely get stopped. So at this point soil water does not move because of the capillary force. का movement होणार नाहीये? कारण ऑलरेडी त्या ठिकाणी पाण्याची डिफिशियन्सी आहे आणि अशा वेळेस कॅपिलरी फोर्स जो का असेल तर या पाण्याची मूवमेंट होऊ देत नाही. So it is held by the soil so tightly as a thin film around the soil particle that plants cannot use it. आपण एक हायग्रोस्कोपिक वॉटरची कन्सेप्ट स्टडी केली आहे टाइप्स ऑफ वॉटरमध्ये. The water molecules which are tightly held around the soil particles is called as the hygroscopic water. म्हणजे सॉइल पार्टिकल्सने त्या पाण्याला घट्ट धरून ठेवलेलं आहे and that water is not available for the plants, even also crop plants. की जे हायग्रोस्कोपिक वॉटर आहे हे हायग्रोस्कोपिक वॉटर त्या सॉइल पार्टिकलच्या भोवती एक थिन फिल्मच्या फॉर्ममध्ये एक टाईटली असं पकडून किंवा घट्ट धरून ठेवलेलं पाणी असतं की जे प्लांट युटिलाइज करू शकत नाहीत. सो ड्युरिंग परमनंट विल्टिंग पॉइंट that water or the moisture is so tightly held around the soil particle that the plant cannot utilize this water for their normal growth and development. So at this point the plant wilt during daytime and become normal at the night. हे असं का होत असेल? कारण दिवसा सनलाइट आहे and when the plant came in contact with the sunlight, the water which is present inside the plant body get evaporated and the water loss is occurring in the form of water vapors through the aerial parts of the plant body by the process of transpiration. But during night time there is no sunlight and hence these plants remain wilted during the day condition but they become normal at the night condition. दिवसा बघा सूर्यप्रकाशाच्या कॉन्टॅक्टमध्ये प्लांट जर का आले, मग ते क्रॉप प्लांट असू द्या, फॉरेस्ट प्लांट असू द्या किंवा कुठलेही प्लांट असू द्या, तर त्यांच्यामधलं जे पाणी आहे तर याच्यात इव्हॉपरेशन होणार आणि ट्रान्सपिरेशनच्या प्रोसेसद्वारे हे वॉटर जे का असेल हे लॉस केलं जाणार. बट नाईट कंडिशनला सूर्यप्रकाश नसल्यामुळे ही ट्रान्सपिरेशनची प्रोसेस स्टॉप होते आणि हे जे प्लांट जे दिवसा विल्टेड कंडिशनमध्ये असतात म्हणजे सुकलेले असतात तर ते नाईट कंडिशनला नॉर्मल कंडिशन्समध्ये येत असतात. ओके. and the plant is not dead but remain in wilted condition. अशा वेळेस त्या प्लांटची डेथ होत नाहीये
प्लांटची डेथ होत नाहीये, बट दॅट प्लांट रिमेन इन विल्टेड कंडिशन. विल्टेड म्हणजे काय, सुकलेल्या अवस्थेमध्ये किंवा थोडंसं कोमजलेल्या अवस्थेमध्ये ते प्लांट राहणार, बट त्या प्लांटची डेथ होणार नाही. देन सॉइल मॉइश्चर टेन्शन ॲट दी permanent wilting point ranges from 7 to 32 atmosphere. Listen carefully, this is most important. The soil moisture tension at the permanent wilting point is ranging from 7 to 32 atmosphere, and the soil moisture potential is 15 bars at this stage. म्हणजे ज्यावेळेस सॉइल मॉइश्चर टेन्शन हे परमनंट विल्टिंग पॉईंटला 7 ते 32 ॲटमॉस्फिअर असेल, त्यावेळेस सॉइल मॉइश्चर पोटेन्शियल जे काय असतं या कंडिशनमध्ये ते किती असणार, 15 बार्स एवढं आपल्याला बघायला मिळणार. देन वी हॅव टू स्टडी द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज द अवेलेबल सॉइल मॉइश्चर. मॉइश्चर अवेलेबल फॉर द प्लांट ग्रोथ इज द कॅपिलरी वॉटर between the field capacity and the permanent wilting point, and hence the available soil moisture, that is ASM, holding capacity of soil can be determined by subtracting the amount of remaining in the soil at the permanent wilting point from the amount held at the field capacity. So available soil moisture is equal to field capacity minus permanent wilting point. अवेलेबल सॉइल मॉइश्चर कसं काउंट करायचं, तर जनरली जे मॉइश्चर प्लांटसाठी, प्लांटच्या नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी अवेलेबल असतो, तर हे मॉइश्चर कुठे असतं, इन बिटवीन कॅपिलरी वॉटर अँड दी फील्ड कॅपॅसिटी. आपण बघितलं कॅपिलरी वॉटर इज प्रेझेंट इन बिटवीन दी फाईन कॅपिलरीज ऑर दी मायक्रोपोर्स, अँड दॅट वॉटर इज कॉल्ड एज कॅपिलरी वॉटर. आणि फील्ड कॅपॅसिटी मॅक्रोपोर्समधून जे पाणी खाली निघून गेलं आहे, पण त्याच्यानंतर सुद्धा सॉईलमध्ये काही मॉइश्चर कंटेंट आहे, त्याला आपण फील्ड कॅपॅसिटी असं म्हणतो. तर यांच्यामध्ये जे मॉइश्चर अवेलेबल असतं, तर हे मॉइश्चर प्लांट त्यांच्या नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी यूज करतात. बट आपण जे अवेलेबल सॉइल मॉइश्चर आहे, सॉइल मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे सॉइलची, तर हे काउंट करण्यासाठी आपण काय करतो, जी अमाऊंट आहे म्हणजे ASM, दॅट इज दी अवेलेबल सॉइल मॉइश्चर, म्हणजे आपण काय करणार, फील्ड कॅपॅसिटीमधलं जे मॉइश्चर आहे त्याला आपण परमनंट विल्टिंग पॉईंटमधला ते मायनस करणार, आणि आपल्याला जे आन्सर मिळणार दॅट इज दी अवेलेबल सॉइल मॉइश्चर. सो इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय सबस्ट्रॅक्टिंग द अमाऊंट ऑफ रिमेनिंग इन दी सॉइल ॲट दी PWP फ्रॉम दी अमाऊंट हेल्ड ॲट दी FC, दॅट इज द फील्ड कॅपॅसिटी. सो ASM इज इक्वल टू फील्ड कॅपॅसिटी मायनस परमनंट विल्टिंग पॉईंट. Then we have to see the last bit of the chapter. This is the consumptive use of the water. The term consumptive use of water is synonymous to evapotranspiration by the crops. म्हणजे प्लांट्समध्ये सॉईलच्या इव्हॅपोरेशनमधून जो वॉटर लॉस झाला आहे, त्याच्यासोबतच ट्रान्सपिरेशनच्या प्रोसेसमधून जो लॉस झालेला आहे, तर अशा याला आपण काय म्हणत असतो, दिस इज कॉल्ड ॲज दी कन्झप्टिव्ह यूज ऑफ दी वॉटर. ॲक्च्युली इथे इव्हॅपो ट्रान्सपिरेशन आहे. इव्हॅपो ट्रान्सपिरेशन म्हणजेच काय की ज्यावेळेस इव्हॅपोरेशन आणि प्लस ट्रान्सपिरेशन या प्रोसेसद्वारे ज्यावेळेस वॉटरचा लॉस केला जातो, मेक करेक्शन हिअर, इथे ट्रान्सपोर्टेशन जो आहे तर इथे काय ट्रान्सपिरेशन आहे. इथे काय बघायचं आपल्याला, ट्रान्सपिरेशन. ओके, सो इव्हॅपो ट्रान्सपिरेशन ही जी प्रोसेस आहे, तर या इव्हॅपो ट्रान्सपिरेशनच्या प्रोसेसद्वारे वॉटरची मुवमेंट जी आहे, तर ही वॉटरची मुवमेंट केली जाते. म्हणजे इव्हॅपोरेशन प्लस ट्रान्सपिरेशन, दॅट इज कॉल्ड एज द इव्हॅपो ट्रान्सपिरेशन. अँड ड्यू टू दिस इव्हॅपो ट्रान्सपिरेशन देर इज द ट्रान्सपोर्टेशन ऑफ द वॉटर ऑर द लॉस ऑफ द वॉटर इन टू द ॲटमॉस्फिअर. सो इट इज द सम ऑफ volume of water used by the vegetative growth of a given area and in transpiration and building plant tissues, and that evaporated from adjacent soil for the intercepted rainfall on the area in the specified time. तर जनरली ज्यावेळेस आपण कन्झप्टिव्ह यूज बघत असतो, तर इव्हॅपोरेशन आणि प्लस ट्रान्सपिरेशन यांच्याद्वारे जो वॉटर लॉस होणार दॅट इज कॉल्ड एज दी कन्झप्टिव्ह यूज ऑफ दी वॉटर.
Thus water is needed mainly for meeting the demands of evaporation, that is denoted by the E, transpiration denoted by the capital T, and metabolic need of the plant. काही मेटाबॉलिक एनर्जी रिक्वायर्ड असते काही प्रोसेससाठी, ग्रोथ असेल, डेव्हलपमेंट असेल, रिपेअर मेकॅनिझम असेल, तर त्यासाठी एनर्जीची गरज पडते, ज्याला आपण मेटाबॉलिक नीड ऑफ द प्लांट असं म्हणत असतो. अँड दिस ऑल टुगेदर नोन ॲज द कन्झप्टिव्ह यूज. यालाच काय म्हणतो आपण? कन्झप्टिव्ह यूज, दॅट इज डिनोटेड बाय द कॅपिटल C, कॅपिटल U, दॅट इज CU. ओके. सो इव्हॅपोरेशन, ट्रान्सपिरेशन आणि मेटाबॉलिक नीड्स यांच्यामध्ये जी वॉटरची रिक्वायरमेंट असते किंवा जो वॉटर लॉस होतो आहे, तर याला एकत्रितपणे आपण काय म्हणतो? कन्झप्टिव्ह यूज असं म्हणतो आहे. Since water used in the metabolic activities of the plant is negligible, ET, that is evaporation and the transpiration, is practically considered as equal to consumptive use. आपल्याला माहिती आहे की मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजमध्ये वॉटरची गरज पडते, बट हे जे वॉटर लागणार हे निग्लिजिबल आहे, आणि म्हणून आपण जास्त करून इव्हॅपोरेशन आणि ट्रान्सपिरेशन यांना आपण प्रॅक्टिकली मोस्ट इम्पॉर्टंट असा कन्झप्टिव्ह यूज ऑफ वॉटरमध्ये कन्सिडर करत असतो. सो कन्झप्टिव्ह यूज ऑफ द वॉटर बाय द क्रॉप इज द मेजर कॉन्स्टिट्युएंट ऑफ द वॉटर रिक्वायरमेंट इन द मोस्ट फील्ड क्रॉप. जास्तीत जास्त फील्ड क्रॉप्समध्ये कन्झप्टिव्ह यूज आहे पाण्याचा, तर याच्यामध्ये त्याचा मोस्ट इम्पॉर्टंट असा रोल आहे. and it is governed by the meteorological parameters when plant cover is adequate and there is no moisture deficiency. तर काही मेटरॉलॉजिकल पॅरामीटर्स आहेत, तर हे मेटरॉलॉजिकल पॅरामीटर्समध्ये टेम्परेचर आहे, विंड वेलोसिटी आहे किंवा ह्युमिडिटी आहे. ओके. तर अशा काही मेटरॉलॉजिकल पॅरामीटरचा यूज करून या ठिकाणी ज्यावेळेस मॉइश्चर डिफिशियन्सी असेल तर त्यावेळेस आपण त्यांचा यूज करू शकतो. and it is essentially a physical process involving energy transfer and vapor diffusion. तर ही जी प्रोसेस आहे तर एक फिजिकल प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये एनर्जी ट्रान्सफर आहे आणि सोबतच वेपर डिफ्युजन आहे, म्हणजे पाण्याची जी वाफ तयार होते त्याची मुवमेंट होते फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. ओके. अप टू द इक्विलिब्रियम इज ऑप्टेन. सो सेव्हरल फॉर्म्युले हॅव बीन इव्हॉल्व्ड टू कॅल्क्युलेट द कन्झप्टिव्ह यूज by use of different meteorological elements like the temperature, wind velocity, humidity, food and agriculture organization, that is FAO. तर या डिफरंट मेट्रोलॉजिकल एलिमेंट्स आहेत, टेम्परेचर, विंड वेलॉसिटी, ह्युमिडिटी, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. तर यांच्या मदतीने काही फॉर्म्युले तयार केले गेले ज्याच्या मदतीने आपण कन्झप्टिव्ह यूज जो आहे, जो प्लांटने यूज केलेला आहे, तर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. So expert group on water requirement of the crops recommended 4 methods for the adoption for different reasons, and they are Blaney and Criddle method, radiation method, pan evaporation method, and the modified Penham method. तर या 4 मेथड्स आहेत ज्या मेथडचा वापर करून या ठिकाणी ही जी टोटल रिक्वायरमेंट आहे की वॉटरची रिक्वायरमेंट आहे क्रॉपसाठीची, तर आपण काउंट करू शकतो. याच्यामध्ये पहिली मेथड बघूयात आपण, ब्लॅने अँड द क्रिडल मेथड. इट इज वन ऑफ द ओल्डेस्ट मेथड यूज टू डिटरमाइन द इव्हॅपो ट्रान्सपिरेशन लॉसेस, दॅट इज कन्झप्टिव्ह यूज ऑफ द क्रॉप. तर ही एक जुनी मेथड आहे, ब्लॅने अँड क्रिडल मेथड आपण ज्याला म्हणतो, की ज्या मेथडमध्ये आपण इव्हॅपोरेशनद्वारे होणारा वॉटर लॉस आणि ट्रान्सपिरेशनद्वारे होणारा वॉटर लॉस जो आहे तर त्यांच्याद्वारे जो कन्झप्टिव्ह यूज केला जातो पाण्याचा किंवा जो वॉटर लॉस होतो क्रॉप्सद्वारे, तो आपण या मेथडमध्ये काउंट करत असतो. आणि जी दुसरी मेथड आहे तर दुसरी मेथड आहे रॅडिएशन मेथड. सो डोरेनबॉस अँड दी प्रूट इन 1977 स्टेटेड दॅट द रॅडिएशन मेथड शुड बी मोर रिलायबल दॅन दी ब्लेनी क्रिडल अप्रोच. इन फॅक्ट द इक्वॅटोरियल झोन्स ऑन दी स्मॉल islands or at the high altitudes, the radiation method may be more reliable even if measured sunshine or the cloudiness data are not available, and in this case solar radiation maps prepared for most location in the world should provide the necessary solar radiation data. ही radiation method जी आहे तर ही डोरेनबॉस आणि प्रूट यांनी 1977 सांगितले आहे. आणि ही मेथड जी आहे तर ही जास्त खात्रीशीर मेथड आहे ॲज कम्पेअर टू ब्लॅने अँड क्रिडल मेथड, की ज्याच्यामध्ये आपण बघतो की जे काही
इक्वेटोरियल झोन्स आहेत किंवा जे छोटे छोटे आयलँड्स आहेत किंवा ज्या ठिकाणी हाय अल्टिट्यूड आहे किंवा ज्या ठिकाणी अशा ठिकाणी हाय अल्टिट्यूडच्या ठिकाणी आपण रेडिएशन मेथड जी का असेल तर ही जास्त खात्रीशीरपणे आपण यूज करू शकतो. इवन ज्या ठिकाणी जास्त ढगाळ वातावरण आहे किंवा सनशाईन आहे, उन्हाचं प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी सुद्धा आपण या मेथडचा वापर करू शकतो. त्याच्यात तिसरी मेथड आहे पॅन इव्हॅपोरेशन मेथड. सो अँड ओपन पॅन evaporator can be used for estimating consumptive use of the water by the crop plants. जनरली आपण ही मेथड जी वापरतो क्रॉप प्लांटने किती कन्झप्टिव्ह पाण्याचा यूज केला आहे हे काउंट करण्यासाठी आपण एक ओपन पॅन इव्हॅपोरोमीटर नावाचं एक डिव्हाइस असतं, हे आपण वापरत असतो आणि त्याच्या मदतीने आपण ते काउंट करत असतो. आणि चौथी जी मेथड आहे दॅट इज दी मोडिफाईड पेनमॅन मेथड. सो इन designating water used by the crops, evaporation and transpiration are combined into one term, and that is called as the evapotranspiration, as it is difficult to separate these two losses in the crop fields. Generally इव्हॅपोरेशनद्वारे होणारा वॉटर लॉस आणि ट्रान्सपिरेशनद्वारे होणारा वॉटर लॉस यांच्यामध्ये डिफरन्शिएट करणं खूप अवघड आहे आणि म्हणून या दोन्ही कन्सेप्टला एकत्र करून एक नवीन कन्सेप्ट तयार केली गेली ज्याला आपण evapotranspiration असं म्हणतो, दॅट इज ET. Evapotranspiration was calculated from the different methods, but modified Penman method is used for the crop water requirement. जनरली आपण evapotranspiration मेथडने हे कॅल्क्युलेट करत असतो वॉटर लॉस जो असेल तो, बट मॉडिफाईड पेनमॅन मेथड जी का असेल तर ही जास्त करून कॉमनली यूज केली जाते फॉर द क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट. Okay, so this is all about this chapter. Thank you very much.